गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आम्ही आलेलो आहोत सोलापूरमध्ये आम्ही बाळाच्या खंडोबाच्या दर्शनासाठी आलो आहे. दर्शन घेण्यासाठी आम्ही रिक्षाने थेट चाललो आहे श्री क्षेत्र बाळेला जाण्यासाठी आम्ही इथे रिक्षाने चाललो आहे. रिक्षाने जाता जाता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते थोडाफार. आणि आम्ही आलेलो आहोत बाळ्यामध्ये थोडेफार आम्ही पूजेसाठी साहित्य घेतो आहे. पूजेसाठी साहित्य घेण्यासाठी आम्ही जे आमचं मेन दुकान आहे जिथे आम्ही सारखं घेतो पूजेचं साहित्य, त्या दुकानात चाललो आहे आणि आम्ही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. तर आम्ही निघतोत आहेत पायऱ्या चढत चढत आता आलेलो आहोत आम्ही बाळाच्या खंडोबाच्या मेन मंदिरात आल्यानंतर इथं आम्ही पायऱ्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जातोय पुढे दर्शनासाठी. लाईनला लागतोय तोपर्यंत इथे चालू होती पूजा. त्या पूजेचं पण दर्शन घेतलं आम्ही. इथे भली मोठी लाईन होती कारण आज होता रविवार. आज रविवार खंडोबाचा वार असल्यामुळे खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले होते. गर्दी पार आतमध्ये पण होती. तोपर्यंत आम्ही थोडा वेळ बाहेर थांबल्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मम्मी इथे प्रदक्षिणा घालत होती पिंपळाच्या झाडाला. तोपर्यंत मी इथे थोडा वेळ थांबले, बसले. त्यानंतर आम्ही गेलो मारुतीचं दर्शन घ्यायला कारण तिथंच एक होतं मारुतीचं मंदिर. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला, फोटोज काढल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो तिथे. त्यानंतर थेट आलो सोलापूरच्या स्टँडवर. आणि आज होती भीम जयंतीची मिरवणूक, त्यामुळे सगळी दुकानं बंद होती. कुठेतरी एक हॉटेल आम्हाला भेटलं. त्यानंतर हॉटेलात गेलो आणि तिथे आम्ही थोड्या वेळानंतर पुरी भाजी ऑर्डर केली. तिथे ऑलरेडी 80 रुपयात फुल जेवण होतं, पण पप्पा बोलले की त्यांना पुरी भाजी खायची आहे, त्यामुळे आम्ही पुरी भाजी घेतली. त्यानंतर आम्ही आलोत पुरी भाजी खाऊन थोडा वेळ बसून. नंतर आम्ही गेलोत स्टँडवरती गेल्यानंतर आम्ही घेतला रस. तिथे थोड्या वेळ बसून आम्ही थेट आलो लालपरी तुळजापूरला. ओके, बाय गाईज.